पण ज्यावेळी मी एखाद्या गावरान माणसाला प्रश्न विचारतो, संभाजीराजे कसे होते तुम्हाला माहितीये का, तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. 2 शब्दात संभाजीराजांचा इतिहास बदलून जातो. इतिहासानं नाना आरोपांच्या फैरी झाडल्यावर त्यांच्यावर संभाजी स्वैराचारी, संभाजी रगेल, संभाजी रंगेल, संभाजीराजांनी मराठेशाही बुडवली, संभाजीराजे मध्ये शिवाजींच्या पोटाला आलेला नादान तख्तनशील वारीस, संभाजीराजे मध्ये स्वराज्यद्रोही, संभाजीराजे मध्ये मुघलांच्या गोटात जाऊन मिळालेले, संभाजीराजे मध्ये त्यांचे पुत्र असून युवराज असून मोगलांना सामील झालेले नाना 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 आरोपांच्या फैरी झाडल्या. बदनाम होत राहिला संभाजी गेली 350 वर्ष. काय वस्तुस्थिती, काय खरा इतिहास. इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो, पुरावे पाहतो त्यावेळी लक्षात येतं 14 मे 1657 पुरंदराव एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सगळ्यांची मनं हरकू लागली. वय झालं 2.25 वर्ष. त्याचवेळी नियतीनं गलती केली. संभाजीराजांच्या मातुश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. दैवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण बांधून मुलूक परत दौड घेणारे, पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी. पण याच वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ, अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊ नक्कीच आहे सांगत